प्रश्न काय आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल आणि या ठिकाणी त्यांनी एक सांकेतिक भाषा वापरलेली. काय वापरलेली बघा, 8 @ 7 बरोबर 65, 9 @ 9 बरोबर 18, 4 बरोबर 61 आणि 6 बरोबर किती, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा आपण 8 @ 7 याला जर आपण 8 × 7 केलं तर 8 × 7 किती होते 56 आणि या 56ला जर आपण उलट केलं तर आपलं उत्तर काय मिळतंय 65. बघा दिलं का नाही पहिलं. सेकंडला काय 9 @ 9. आता 9 @ 9 ला आपण काय लिहिणार 9 × 9, 9 9 81, 81 ला उलट केलं 18. त्यानंतर 4 @ 4 याला आपण जर सोडवलं 4 @ 4 ला आपण काय लिहिणार 4 × 4 4 × 16 आणि याला जर उलट केलं तर 61 दिले का आपल्याला. बघा आता सेम त्याच पद्धतीने 6 @ 6 चा अर्थ काय झाला 6 × 6 बरोबर किती झाले 36. आता 36 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले पण ते आपलं उत्तर नाहीये कारण याचं उलट करायचंय. मग 36चं जर आपण उलट केलं तर काय असेल 63 जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे या